नमस्कार माझ्या मित्रांनो. तर आपल्या मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याचे पूर्ण लेक्चर्स तुम्ही बघितले असतील. आणि बहुतेक काही वेळापूर्वीच मी माझ्या यूट्यूब चॅनलवर गुरुत्वाकर्षण या धड्याचा, ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचा मी इंट्रोडक्शन पार्ट टाकलेला आहे. केपलरचे नियम आणि त्याच्यानंतर अभिकेंद्री बल म्हणजेच सेंट्रिपेटल फोर्स नक्की काय असतं, कसं असतं आणि केपलरचे नियम कसे फॉलो होतात ते आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे बाळांनो. तर आजचा लेक्चर आहे त्याच्या पुढचा पार्ट. तो पार्ट म्हणजे काय बाळांनो, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. लक्षात ठेवायचा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्ही जेव्हा 12थला जाल किंवा 11वीला सायन्स घ्याल तर तुम्हाला राजानो हा नियम नक्कीच असणार आहे आणि हे केपलरचे नियम पण तुम्हाला नक्की असणार. ठीक आहे. चला मग चालू करूया. तर बाळांनो, केपलरचे नियम तुम्ही फॉलो केले असतील, पाठांतरसुद्धा केलं असेल आणि केपलरच्या नियमावरून आपण काय काय करू शकतो ते मी तुम्हाला त्या मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं. चला मग आजचा लेक्चर फक्त न फक्त न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाच्या नियमवर आधारित आहे. ते का त्याने तसं केलं ते आपण बघूया. ठीक आहे. चला मग आजचा टॉपिक आहे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. गुरुत्वाकर्षणाचा नियम. गुरुत्वाकर्षणाचा नियम इंग्लिशमध्ये त्याला काय बोलणार? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. तर बाळांनो, नॉर्मली काय असतं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नक्की काय सांगतो त्यांनी आता सांगितलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा आता काय असतं माहिती आहे. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही समजा जमिनीवर चालतोय, आपण सगळे जमिनीवर चालतो. मला सांगा, एखादा माणूस चालतोय डायरेक्ट हवेत उडायला लागतो का? नाही ना. तो चालणारच जमिनीवरच चालणार. आणि असं होणार आहे का कधी? हे शक्य आहे का चालता चालता माणूस हवेत उडाला, हवेत चालतोय? असं होऊच शकत नाही ना. हां, ते पुराण्या जमान्यामध्ये व्हायचं ती वेगळी गोष्ट आहे. तो काय म्हणतात सतयुग होतं, पण आताचं कलियुग आहे. आता तर ते पॉसिबलच नाही की एखादा माणूस चालता चालता हवेत उडेल. मग बाळांनो मला सांगा, जमिनीवर आपण चालताना एकदम स्ट्रेट चालतो, म्हणजे कुठेही पडत नाही आपण. हां, खड्डा आला तर पडून जाणार, पण असं चालत असताना कुठेही पडत नाही. पण तेच जेव्हा आपण चंद्रावर जातो, तुम्हाला माहिती आहे चंद्राबद्दलची माहिती तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मूनबद्दल तर तुम्हाला एवढं माहिती आहे की चंद्रावर माणूस चालू नाही शकत. का? तर तिकडे ॲटमॉस्फिअरच नाही आहे, वातावरणच नाही आहे. म्हणजे तिकडे जर माणसाला चालायचं असेल तर तो माणूस हवेमध्ये चालत असतो. ठीक आहे. म्हणजे त्याचे वातावरण नाही आहे. मग पृथ्वीवर काय आहे? ॲटमॉस्फिअर आहे, म्हणून चालू शकतो माणूस. नॉर्मली काय असतं माहिती आहे. तर मला एका मुलाने प्रश्न विचारला की सर असं का होतं की माणूस जमिनीवर चालू शकतो पण चंद्रावर चालू नाही शकत? तर एक सोपं उत्तर होतं की चंद्रावर वातावरण नाही. देअर इज नो ॲटमॉस्फिअर ऑन द मून अँड देअर इज ॲटमॉस्फिअर ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवर वातावरण आहे. अजून एक उत्तर आहे त्याचं. बाळांनो, लक्षात ठेवायचं. मी काय सांगतो आता आपण जमिनीवर चालताना नेहमी स्ट्रेट का चालतो? कुठेही पडत का नाही? किंवा आपला बॅलन्स कधी जात का नाही? राजानं लक्षात ठेवा, पृथ्वी जी आहे ना, अर्थ, ती आपल्याला तिच्या स्वतःच्या केंद्राकडे खेचत राहते. आता समजा ही पृथ्वी आहे, आपण जमिनीवर म्हणजे ती पृथ्वी आहे, तर ही पृथ्वी आपल्याला खेचते खाली आणि त्याचवेळी आपण सुद्धा त्या पृथ्वीला खेचत असतो. हे लक्षात ठेवायचं. बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवा. पृथ्वी आपल्याला खेचते म्हणजे आपण जमिनीवर चालणार, आणि त्याचवेळी आपण सुद्धा पृथ्वीला खेचत असतो. मला तुम्ही सांगा, नुसतं पृथ्वीने आपल्या खेचलं असतं तर एखादा माणूस जाता जाता डायरेक्ट खड्ड्यातच गेला असता, पृथ्वीतच गेला असता. असं होतं का कधी? नाही बाळांनो. तर पृथ्वी ज्या बलाने आपल्याला खेचते त्याच बलाने माणूससुद्धा पृथ्वीला खेचत असतो. आणि दोन्ही बल बेटा एकदम बॅलन्समध्ये असतात. त्यामुळे तर आपण जमिनीवर चालू शकतो, नाहीतर आपण चालू शकलो नसतो. तर लक्षात ठेवायचं, पृथ्वीसुद्धा आपल्याला खेचते आणि आपणसुद्धा पृथ्वीला खेचत असतो. हे लक्षात ठेवायचं. पण आपल्याला ते जाणवत नाही. मी विज्ञानमध्ये जेव्हा मी आर्टिकल वाचत होतो तेव्हा एक मी गोष्ट वाचली. ती गोष्ट खूप आवडली मला. राजानो, लक्षात ठेवायचं, आपला जो मेंदू आहे ना, आपल्या मेंदूमध्ये भरपूर हाडं आहेत. ओके, कवटी भरपूर हाडं आहेत, बरोबर आहे. पण तुम्ही जर अजून वजन डोक्यावर जरी ठेवलं ना, अजून वजन समजा आपण 15 किलोची तांदळाची गोणी आणली आणि ती डोक्यावर ठेवली, तरी राजानो त्या मेंदूला काहीच होत नाही. आपण मूवमेंट करू शकतो मानेची. कारण बाळांनो, आपला मेंदू हा असा बनलेला आहे, त्याचं जे प्रोटेक्शन आहे ती कवटी. प्रोटेक्शन म्हणजे कवटी. जी पण स्कल आहे बाळांनो एवढी मजबूत आहे, ती किती पण वजन सहन करू शकते. ओके, एक पर्टिक्युलर वजन सहन करू शकते. हे लक्षात ठेवायचं आहे बाळांनो. तुम्हाला एवढं माहिती आहे, मुंगीचं जेवढं वजन असतं त्याच्या 1000 पट 1000 टाईम वजन ती स्वतःच्या शरीरावर उचलू शकते. एवढी ताकद तिच्याकडे असते.
ठीक आहे. आता हे सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या सगळ्या सायन्सच्या, त्याच्यामध्ये पण सायन्स खूप आहे. मुंगीबद्दल सांगायचं झालं तर ते मी सांगणार नाही, कारण का त्याच्यामध्ये वेगवेगळे सायन्स असतं. ठीक आहे. तर बाळांनो, मला फक्त इथे विचार करायचा आहे की पृथ्वी आणि आपण जमिनीवर का चालतोय? कारण पृथ्वी आपल्याला खेचते आणि त्याच वेळी आपण सुद्धा पृथ्वीला खेचतोय. त्यामुळे राजांनो, आपण जमिनीवर चालतोय. जर नुसतं पृथ्वीने आपल्याला खेचलं असतं तर चालता चालता खड्ड्यात गेलो असतो आपण, बरोबर ना? कळलं तुम्हाला एवढं? मग हेच जे शोधून काढलं ते आमचे महान शास्त्रज्ञ कोण? न्यूटन. तर राजांनो, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम बघा, एकदम सोपा आहे, मस्त नियम आहे. तो नियम तोंडपाठ असला पाहिजे. ठीक आहे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम बघा, तो पहिले मराठीत लिहितो, त्याच्यानंतर मी इंग्लिशमध्ये लिहितो, अँड देन आय विल एक्सप्लेन यू. ठीक आहे. विश्वातील विश्व म्हणजे काय? पूर्ण जग. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर दुसऱ्या वस्तूला, लक्षात ठेवा नेहमी 2 वस्तू असतात, इतर दुसऱ्या वस्तूला एका ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, कोणाशी? गुणाकाराशी समानुपाती व त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. आता तुम्ही बोला, सर तुम्हाला हा नियम का पाठांतर आहे? कसा पाठांतर झाला? एकदम सोप्या बाळांनो, मी जेव्हा एक्सप्रेशन लिहिलं ना त्याच्यावर लगेच कळतं, व्यस्तानुपाती असते. झालं आपलं उत्तर. ठीक आहे. हा त्याचा नियम आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर दुसऱ्या वस्तूला एका ठराविक बलाने आकर्षित करते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती पण त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. ओके. नाव इन इंग्लिश. एव्हरी बॉडी, या एव्हरी ऑब्जेक्ट लिहूया आपण बॉडी लिहिण्यापेक्षा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स म्हणजे जग पूर्ण, विश्व. इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर बॉडी with a force which is directly proportional. Always remember this part, which is directly proportional to the product of their masses. Product म्हणजे गुणाकार. and inversely proportional to the square of distance between them. कळलं तुम्हाला एवढं? एकदम सोपा नियम आहे बाळांनो. हा नियम पाठांतर करायचाच आहे तुम्हाला, कारण का बाळांनो, नियम पाठांतर केल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आपल्याकडे. तर त्यांनी बघा काय सांगितलंय, विश्वातील प्रत्येक वस्तू. आता समजा मी इंडियामध्ये, आपण सगळे भारतात राहतो. चला, भारतामध्ये मी राहतो. आता मी माझंच एक्झाम्पल घेतो. मी भारतात राहतो आणि समजा माझा एखादा मित्र अमेरिकेमध्ये राहत असेल, तर इथे राजांनो कन्सिडर काय केलं आहे? पर्टिक्युलर भारत कन्सिडर केला आहे का? इंडिया कन्सिडर केली आहे का? नाही, पूर्ण जग कन्सिडर केलं आहे. आता जगामध्ये किती देश असतील? भरपूर देश आहे जगामध्ये. ठीक आहे. मग आता समजा मी जर इकडे आहे, भारतात आहे, आणि माझा मित्र जर अमेरिकेमध्ये राहतो आहे, तर आमच्या दोघांमध्ये सुद्धा काही ना काही बल असणार. ओके. म्हणजे तो मला कोणत्या तरी बलाने खेचतोय आणि मी सुद्धा त्याला कोणत्या तरी बलाने खेचतोय. ठीक आहे बाळांनो, हे लक्षात ठेवायचं. तर मी आणि माझा मित्र, किती वस्तू झाल्या? 2. तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर दुसऱ्या वस्तूला एका ठराविक बलाने आकर्षित करते म्हणजे काय? एकमेकाच्या जवळ येतात ते. ओके. आकर्षित करते. आता हे बल, हे जे फोर्स आहे ते कसं असतं बघा. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी. आता माझं समजा वस्तुमान काहीतरी असेल, त्याचं वस्तुमानला इंग्लिशमध्ये राजानो मास बोलतात. आता तुम्ही बोलाल की याला वेट काय नाही बोला. बाळांनो, मास आणि वेट खूप वेगळं असतं. वजन आणि वस्तुमान वेगळं असतं. ते मी तुम्हाला या धड्यात सांगेल नंतर. ठीक आहे. समजा माझं वस्तुमान 50 किलो आहे आणि ते माझ्या मित्राचं वस्तुमान आहे 100 किलो. मग आमच्या दोघांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, म्हणजे त्याचा वस्तुमानाचा आणि माझ्या वस्तुमानाचा गुणाकार. ठीक आहे.
गुणाकाराशी समानुपाती. समानुपाती म्हणजे काय, एक वाढला तर दुसरा वाढेल, एक कमी झाला तर दुसरा कमी होईल असं. व त्यांच्यामधील अंतराच्या, आणि आमच्या दोघांमध्ये जेवढं पण अंतर असेल अंतराच्या वर्गाचा त्याचा स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा. कसं असेल, व्यस्तानुपाती असतो. ठीक आहे. आता या व्यस्तानुपाती आणि समानुपाती काय असतं ते आपण बघूया. ठीक आहे. इन इंग्लिश इथे थोडंसं रफ झालं वाटतं, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना. ओके बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट with a force which are directly proportional to the product of their masses and inversely proportional to square of the distance between them. ठीक आहे. आता बाळांनो, हे फक्त वाचायची गोष्ट आहे. आता मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, चला आता याचं एक डेरिवेशन करूया. खूप सोपं आहे राजानो डेरिवेशन. समजा एक वस्तू ही आहे, ओके, आणि दुसरी वस्तू ही आहे. एकीचं वस्तुमान, वस्तुमान म्हणजे मास, लक्षात ठेवायचं, m1 मानलं, आणि दुसरीचं वस्तुमान मी मानलं m2. काय मानलं, m2. कळलं. आता याचा सेंटर आणि याचा सेंटर यांच्यामधलं समजा अंतर आहे r. किती अंतर आहे, r. लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा ऑब्जेक्ट A, ही वस्तू 1, ही वस्तू नंबर 2. याचं वस्तुमान किती, m1, याचं वस्तुमान किती, m2. त्यांच्यामधलं अंतर किती आहे, r आहे. कसं आहे, r आहे. मग आता न्यूटनच्या सिद्धांतानुसार बघा, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार, गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार बघा कसं सिद्ध करायचं आहे. नियमानुसार तुम्ही कसं लिहिणार, बाय न्यूटन्स लॉ, बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. काय होईल, ही वस्तू याला स्वतःकडे खेचेल, म्हणजे हिचं बल ह्या दिशेने असणार, हिचं फोर्स आपण F1 मानूया, आणि ही वस्तू याला स्वतःकडे खेचेल, म्हणजे हिचं डायरेक्शन या डायरेक्शनमध्ये असणार. बघा, तिला आपण F2 मानूया. F म्हणजे काय, फोर्स, बल. मग ही वस्तू याला स्वतःकडे खेचेल, म्हणजे हिची ताकद इथे लागेल, आणि ही वस्तू याला स्वतःकडे खेचेल, म्हणजे हिची ताकद इथे लागेल. बघा आले की नाही दोघे एकमेकांचे ऑपोजिट. ठीक आहे. मग बघा आता मी काय सांगतो, समजा मग त्यांनी काय सांगितलं, जे पण बल असेल, फोर्स, बरोबर, आपण F1 F2 मानलं, आपण टोटल फोर्स F मानून चालूया. टोटल फोर्स म्हणजे एकूण बल F मानून चालूया. त्यांनी काय सांगितलं, जो पण बल असेल त्या दोघांमध्ये ते कोणाला समानुपाती असेल, समानुपाती म्हणजे हे चिन्ह, ह्यांच्यामधील जे पण वस्तुमान आहे, हे बघा m1 आणि m2 यांचा गुणाकार, म्हणजेच m1 गुणुले m2. याला नाव देऊया समीकरण क्रमांक 1. हे तो बोलला आहे की जे बल असतं हे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, प्रॉडक्ट, समानुपाती असतं. आणि समजा ह्यांच्यामधलं अंतर किती, r. मग तेच फोर्स व्यस्तानुपाती, इन्व्हर्सली. व्यस्तानुपाती म्हणजे काय बाळानो, 1/, याला व्यस्तानुपाती बोलतात. 1/, यालाच इन्व्हर्सली प्रपोर्शनल बोलतात. लक्षात ठेवायचं बाळानो, कारण पुढे भरपूर वेळा मी विचारणार आहे तुम्हाला. इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे 1/. कोणाला व्यस्तानुपाती असतो, ह्यांच्यामधील अंतरालाच्या वर्गाला, म्हणजेच r चा वर्ग. समीकरण क्रमांक 2. कळलं तुम्हाला एवढं. इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे राजानो 1/, लक्षात ठेवायचं, 1/, इन्व्हर्सली. मग आता याचा अर्थ काय, इथे काय येणार, हे वाढलं तर हे वाढणार, हे कमी झालं तर हे कमी होणार, आणि ह्याच्यामध्ये काय होणार, एक वाढला तर दुसरा कमी होणार. बघा ना, एक खाली एक वर आहे बेटा. बघा, मग F वाढला तर R कमी होईल, आणि R वाढला तर F कमी होणार. इथे दोघं वाढताय, दोघं कमी होत आहे. इथे एक वाढतो, एक कमी होतो, एक कमी होतो, एक वाढतोय, असं झालं आहे. ठीक आहे, बेसिक लक्षात ठेवायचं. चला आता मला तुम्ही सांगा, 1 आणि 2 मध्ये काय काय समान आहे. F समान दिसतंय आणि हे चिन्ह समान दिसतंय, तर जे समान दिसतंय ते एकदाच लिहायचं असतं. ओके, हे पण समान दिसतंय ते राहू दे तसं, आणि या दोघांचा गुणाकार करा. चला गुणाकार करा, m1 गुणुले m2 गुणुले 1/r चा वर्ग. बरोबर. आता मला सांगा, एक काय कामाचं नाही, म्हणजे m1 m2 वरती येणार आणि r वर्ग खालती येणार, म्हणजे काय येणार, F m1 m2/r चा वर्ग. ठीक आहे. मग बाळांनो एक लक्षात ठेवायचं, आता हे चिन्ह घालवण्यासाठी तुम्ही भरपूर शिकलात हे सगळं. ओके, 9वीला सुद्धा शिकलात. हे चिन्ह घालवण्यासाठी आपण बघा केपलरच्या 3ऱ्या नियमामध्ये पण असं शिकलो आहे. हे चिन्ह घालवण्यासाठी केपलरच्या नियमामध्ये काय घेतलं होतं, 3ऱ्या नियमामध्ये के घेतलं होतं. काय घेतलं होतं, के. मग इकडे काहीतरी वेगळा शब्द घेऊया. तर बाळांनो वेगळा अक्षर घेऊया.
तर बाळांनो हे चिन्ह घालवण्यासाठी न्यूटनने कॅपिटल जी हे लेटर घेतलं. कोणतं लेटर घेतलं? कॅपिटल जी हे लेटर घेतलं. आणि नंतर M1 M2 छेद आरचा वर्ग. हे झालं राजानो न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचं सूत्र. काय सूत्र आहे? F बरोबर जी M1 M2 छेद आरचा वर्ग. लक्षात ठेवायचं. आणि या जीला काय म्हणतात ते बघूया. तर राजानो या जीला बोलतात, इथे लिहितो बाळानो, या जीला बोलतात वैश्विक, म्हणजे पूर्ण विश्वामध्ये सारखं राहणार, गुरुत्व स्थिरांक. लक्षात ठेवा, कारण भरपूर वेळा विचारला जातो प्रश्न बोर्डाला. स्थिरांक, वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हणजे हे जी कुठेच चेंज नाही होणार. तुम्ही कुठेही जा जगामध्ये, तुम्ही समजा इंडियामध्ये आहात तर जी तेवढाच राहणार, चायनामध्ये गेला तरी तेवढाच राहणार, जपानमध्ये गेला तरी तेवढाच राहणार आहे, अमेरिकामध्ये गेला तरी तेवढाच राहणार आहे, नॉर्वेमध्ये गेला तरी तेवढाच राहणार आहे. जी सगळीकडे सेम राहणार. ओके, त्यालाच इंग्लिशमध्ये काय बोलतात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ओके, जीला काय म्हणतात? वैश्विक गुरुत्व स्थिरांक. ठीक आहे, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो राजानो. दोन वस्तू आहेत, एकीचं वस्तुमान M1 आहे, दुसरीचं वस्तुमान M2 आहे. देर आर टू ऑब्जेक्ट्स आउट ऑफ विच वन हॅज अ मास M1 अँड अनदर हॅज अ मास M2. ओके, दे आर अट्रॅक्टिंग इच अदर बाय सम फोर्सेस. बरोबर, ते एकमेकांना काही फोर्सेसने आकर्षित करत असतील. तर हा याला स्वतःकडे खेचतो F1 ने आणि हा याला स्वतःकडे खेचतो F2 ने. मग समजा यांचा टोटल फोर्स किती आहे? F आहे. मग त्याने काय सांगितलं, कोणी? न्यूटनने काय सांगितलं? जो F असतो तो समानुपाती कोणाला असतो? त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला. ओके, प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल व्यस्तनुपाती कोणाला असतो? यांच्यामधील अंतराच्या वर्गाला. मग हे बघा, जे डबल होतं ते मी एक वेळाच लिहिलं, हे पण बघा डबल होतं ते मी एक वेळा लिहिलं, आणि या दोघांचा काय केला? गुणाकार केला. तर M1 M2 वरती आलं, R वर्ग खालती आला. आता हे चिन्ह काढायचं होतं मला, तर हे चिन्ह काढण्यासाठी काहीतरी ठेवावं लागलं. मग न्यूटनने काय ठेवलं? कॅपिटल जी ठेवलं बाळांनो. आणि ह्या कॅपिटल जीला काय बोलतात? वैश्विक गुरुत्व स्थिरांक, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे बाळांनो, एवढं कॉपी करून घ्या 10 सेकंदामध्ये. मावा पुढे जाऊया. चला बाळांनो, आता बाळांनो भरपूर विचारलं जातं हे सगळं. चला, आता बाळांनो तुम्हाला एवढं माहिती आहे, याच्या पुढचा भाग कसा सोडवायचा आहे? F बरोबर तुम्हाला हे सूत्र आलेलं आहे, जी M1 M2 छेद आरचा वर्ग. बरोबर आहे. चला आपण आता याचं एकक शोधूया. जीचं एकक बघा, जीचं एकक शोधण्यासाठी, जीचे एकक शोधण्यासाठी कसं जायचं? युनिट ऑफ जी. आता हे पुस्तकात नाही सोडवून दिलं, तर मी तुम्हाला सोडवून दाखवतो. चला, जीचं एकक. आता मला सांगा, जर मला फक्त जी काढायचं असेल तर काय करावं लागणार? हा जी इकडे राहू दे तशा तसा. हा आर वर्ग कुठे? खाली. इकडे गेल्यावर वर. आणि हे कुठे? वर. इकडे आल्यावर खाली. हे तुम्हाला माहितीच आहे, उलटं सुलटं होत राहतं. हा कुठे? खाली. इकडे गेल्यावर वर. म्हणजे काय येणार? F गुणुले आरचा वर्ग छेद M1 M2 वर आहे, इकडे आल्यावर खाली. बरोबर, जीचं जी. आता मला तुम्ही सांगा, F म्हणजे बल. तर 9वीला तुम्ही शिकलात बलाचं एकक. व्हॉट इज अ युनिट ऑफ फोर्स? तर बल मोजतात न्यूटनमध्ये. कशामध्ये मोजतात? न्यूटनमध्ये. गुणुले आर म्हणजे काय होतं? अंतर होतं ना बाळांनो, अंतर होतं. अंतर कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. म्हणजे इथे काय येणार? मीटरचा वर्ग. वर्ग आहे ना इकडे. आता मला सांगा, M1 म्हणजे वस्तुमान. वस्तुमान कशामध्ये मोजतात? किलोग्रॅममध्ये. मग हे पण वस्तुमान आणि हे पण वस्तुमान, म्हणजेच किलोग्रॅम गुणुले किलोग्रॅम. बरोबर ना? बघूया काय उत्तर येतं. इंग्लिशमध्ये बघा, इथे लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला बेटर वाटेल. न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम इज इक्वल टू जी. आता मला सांगा, न्यूटनसाठी आपण N वापरतो, लक्षात ठेवायचं, फक्त कॅपिटल N. मीटरसाठी आपण M वापरतो, मीटर स्क्वेअर. झालं न्यूटन मीटर स्क्वेअर. हा भागाकार म्हणजे राजानो अशी तिरकी रेष. आता मला सांगा, किलोग्रॅम किती वेळा आला आहे? 2 वेळा आला. याचा अर्थ किलोग्रॅमचा स्क्वेअर. संपलं आपलं उत्तर. इझी होतं की नाही? मग मला तुम्ही सांगा, जीचं एकक काय? न्यूटन मीटर वर्ग. मराठीवाले बघा कसं बोलतील. जीचं एकक काय? न्यूटन मीटर वर्ग. ह्या रेषेला प्रति बोलतात. काय बोलतात? प्रति. प्रति.
न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग, आणि इंग्लिशवाले न्यूटन मीटर स्क्वेअर पर, तुम्ही पर बोलायचं, किलोग्रॅम स्क्वेअर. कळलं तुम्हाला एवढं? तर जीचं एकक बाळानं तुम्हाला कळलेलं आहे. आणि शास्त्रज्ञांनी एकदम संशोधन करून जीची किंमतसुद्धा काढली, ही पण लक्षात ठेवायची. जीची किंमत तर ती अशी आहे, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, लक्षात ठेवायची, एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. जीचं व्हॅल्यू काय आहे? 6.67 गुणुले 10⁻11 घातांक. मराठीवाले कसे बोलतील? 6.67 किंवा 6.67, तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा बोलू शकता, 6.67 गुणुले 10⁻11 घातांक. आणि सेमीवाले किंवा इंग्लिशवाले कसे लिहितील? 6.67 इंटू 10⁻11 10⁻11. आणि हे एकक. कळलं तुम्हाला एवढं? तर बाळांनो, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार तुम्हाला एवढंच राजानो पाठांतर असलं पाहिजे. आणि याच्यावर एक क्वेश्चन आला होता बोर्डाला, तो पण घेतो आता. चला एवढं लिहून घ्या, त्याच्यानंतर तो क्वेश्चन घेऊया. चला बाळांनो, जाऊया पुढे. तर बाळांनो, बोर्डाला एक क्वेश्चन विचारला होता, मला तरी वाटतं मागच्याच वर्षी विचारला होता, जेव्हा नवीन सिलेबस आला होता तेव्हाच पहिल्यांदाच हा विचारला होता प्रश्न. पहिलाच प्रश्न होता असा. तर त्यांनी विचारलं होतं, बघा कसं आहे प्रश्न. त्यांनी ना बाळांनो 2 आकृत्या काढल्या होत्या. एक आकृती अशी होती, एकीचं वजन इथे मास M1 M2, इथे पण M1 M2 होतं, आणि यांच्यामधलं अंतर त्यांनी डी मानलं होतं. बहुतेक वेळा थांबा, एक सांगायला विसरलो मी. पुस्तकामध्ये लक्षात ठेवायचं बाळांनो, F बरोबर G M1 M2 छेद, मी R घेतलं आहे ना, तुम्हाला कधी कधी डी पण घेतात, लक्षात ठेवायचं. डीचा वर्ग, तो गोंधळून जाऊ नका की सरांनी R घेतलं आहे, पुस्तकात डी दिलं आहे तर आमचं चुकलं आहे किंवा सरांनी चुकीचं शिकवलं. नाही बाळांनो, अंतर तुम्ही R माना किंवा डी माना, तुमच्यावर डिपेंड आहे. तर आपण इथे डी मानून चालूया, ठीक आहे, डी मानून चालूया. त्यांनी काय सांगितलं होतं, ह्याचं अंतर डी आहे आणि याचं अंतर 3D आहे. बघा आता त्यांनी काय सांगितलं होतं, रिकाम्या जागा भरा. 1 मार्कला प्रश्न होता, तर याचं उत्तर होतं G M1 M2 छेद डीचा वर्ग. आणि इथे काय होतं, G M1 M2 छेद, इथे बॉक्स होता. आता सोडवा असं लिहिलं होतं त्यांनी. 1 मार्कला प्रश्न होता, म्हणजे एकच बॉक्स भरायचा होता. खूप सोपं आहे बाळाला. मला तुम्ही सांगा, याच्यावर तुम्हाला काय समजतं आहे? यांच्यामधलं अंतर डी आहे म्हणून इथे डीचा वर्ग आला. आता मला सांगा, यांच्यामधलं अंतर किती आहे? 3D आहे ना, म्हणजे याच्या टिप्पट आहे की नाही, 3 टाइम्स आहे ना. मग आता मला सांगा, इथे डी होतं म्हणून तुम्ही डीचा वर्ग केला, मग इथे काय आहे बाळांनो? 3D आहे. मग तुम्ही काय करणार? 3Dचा वर्ग कराल ना बाळांनो. कोणाचा वर्ग करा? 3Dचा वर्ग. नुसतं डीचा वर्ग करून चालणार नाही, तुम्हाला 3D पण बघावं लागणार, 3Dचा वर्ग करावं लागेल. मग मला सांगा, तुमचं उत्तर काय येणार? G M1 M2ला काहीच धक्का लागणार नाही. फक्त आता हा वर्ग 3चा पण होईल आणि डीचा पण होणार, म्हणजे 3चा वर्ग किती रे? 9, आणि डीचा वर्ग किती रे? डी वर्ग. हे तुमचं उत्तर होतं. मला सांगा, काय कठीण होतं का? नाही ना. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे होतं की त्यांनी दिलं काय. इथे डी होता तर तुम्ही डी घेतला, मग इथे 3D असं तुम्ही इथे 3D घेतलं पाहिजे, आणि वर्ग तुम्ही दोघांचा केला पाहिजे. तो दिस वॉज द करेक्ट आन्सर. तेव्हा हे आन्सर करेक्ट होतं. कळलं तुम्हाला एवढं? कॉपी करून घ्या, मग आपण पुढे जाऊया. ओके बाळांनो, चला. सो तुमचा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम एकदम मस्त बसला, तुम्हाला कळलं आहे काय असतो तो न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण पृथ्वीवर सरळ का चालतो, जमिनीवर सरळ का चालू शकतो, कुठे बॅलन्स का जात नाही आपला? फक्त दारू पिलेला नसावा माणूस, नाही त्याचा बॅलन्स कुठेही जातो. जर आपण एकदम सामान्य आहोत, एकदम जात आहोत चांगलं, तर आपण कुठे बॅलन्स जाऊ शकत नाही. का? कारण पृथ्वी आपल्याला खेचते आणि त्याचवेळी आपण सुद्धा पृथ्वीला खेचत असतो. हे बेसिक लक्षात ठेवा बाळांनो. आपली ताकद एवढी जास्त नसते. ओके, दिसत नाही ती ताकद बाळांनो, पण असते ताकद. चला चालू करूया. आता बाळांनो, सर्वात मोठा प्रश्न जो सायंटिस्टला विचारला गेला न्यूटनला, जेव्हा त्याने हे मांडलं न्यूटनने, की बाबा
तू बोलतोयस की त्यांच्या गुणाकाराशी समानुपाती असतो, ठीक आहे, आम्ही मानलं. पण तू हे कसं बोलू शकतो, तू हे कसं बोलू शकतो की त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतो? हाऊ यू से दॅट पर्टिक्युलर फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम? त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. त्याला प्रश्न विचारला गेला की तू हे आम्हाला कळलं, चल हे तर आम्ही मानतो, पण तू हे का घेतलं, हे का घेतलं, हे तुला कोणी सांगितलं? तर बाळांनो, हे प्रूव्ह करण्यासाठी त्याने मदत घेतली आपल्या सायंटिस्टची. कोण? योहानस केपलर यांची मदत घेतली. तुम्हाला माहिती आहे ना योहानस केपलर. तर केपलरचा तिसरा नियम इथे फॉलो करायचा आपल्याला, ठीक आहे. तर हे जो तुम्हाला बोर्डाला नाही विचारणार, आता जे शिकवतोय ना ते बोर्डाला नाही विचारणार, पण राजांनो तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे. मग तुम्ही थोडंसं डोकं लावायचं की का हे मान्य केलं गेलं. ओके, हे नवीन होतं, पण हे त्यांनी का घेतलं असं? का आर वर्ग खाली घेतला आहे, का आर वर्ग वरती नाही घेतला? म्हणजे डी आपण बोलूया, डी वर्ग का त्याने वरती खाली घेतला आहे. तर राजानो ते प्रूव्ह करण्यासाठी मी आता काही प्रूफ सांगतो, ते बघा. तर राजानो मी तुम्हाला इथे लिहून ठेवतो बघा. आता माझा प्रश्न असा होता, न्यूटनने एफ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर का घेतलं, का घेतलं? ओके, वाय न्यूटन कन्सिडर्ड एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. हा क्वेश्चन विचारला नाही, कधी विचारूही नाही शकत, कारण का यासाठी प्रूफ खूप मोठं आहे. बाळांनो आपण याला प्रूव्ह करून दाखवूया. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो काय याने असं घेतलेलं आहे. तर याच्यासाठी त्याने मदत घेतली ऑब्व्हियसली योहानस केपलरची. ओके, बघूया. तर बाळांनो आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी कसं प्रूव्ह करणार आहे. तर बघा, समजा हा सूर्य आहे, मी प्रूव्ह करतो आहे बाळांनो, नीट लक्षात द्या. समजा सूर्य आहे आणि त्याच्याभोवती एक प्लॅनेट फिरतोय. प्लॅनेट म्हणजे काय? ग्रह. तुम्हाला माहिती नाही सगळे प्लॅनेट सूर्याभोवतीच फिरणार. तर हा समजा तो प्लॅनेट आहे, हा काय आहे? प्लॅनेट आहे. प्लॅनेटला आपण इंग्लिशमध्ये काय, मराठीमध्ये काय बोलतो? ग्रह बोलतो. ओके, आता तो पृथ्वी असेल, कोणताही असेल मला माहिती नाही, मी प्लॅनेट बोललो आहे त्याला, ठीक आहे. मग आपण असं मानून चालूया की एक ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतोय, एक ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतोय, ठीक आहे. त्याचं सूर्यापासूनचं अंतर जे डिस्टन्स आहे ते आपण आर मानून चालूया. काय मानून चालूया? आर मानून चालूया. आणि ह्या प्लॅनेटचं स्वतःचं काहीतरी वस्तुमान असेल ना बाळांनो, मग ते आपण एम मानून चालूया, ठीक आहे. मग बघा मी लिहितोय, समजा एम वस्तुमान असलेला एक ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत, मी लक्षात ठेवा वर्तुळाकार कक्ष बोललोय, ठीक आहे. वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करत आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर काय म्हणले मी? आर आहे. कळलं तुम्हाला? एवढं तुम्हाला कळलं. हा सूर्यापासून किती अंतरावर आहे? आर एवढ्या अंतरावर आहे. मी इंग्लिशमध्ये लिहितो, कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास एम रिव्हॉल्विंग म्हणजे फिरणे, अराउंड द सन इन अ सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार, ऑर्बिट म्हणजे कक्षा, अँड डिस्टन्स फ्रॉम सन इज आर. ओके, आर ते मीटरमध्ये असेल, कशामध्ये किलोमीटरमध्ये सुद्धा असू शकते, काही असू शकते, पण मला त्याचं युनिटशी काही घेणं नाही आहे, ठीक आहे. चला, एवढं समजलं तुम्हाला. आता तुम्हाला काय प्रूव्ह करायचं? न्यूटनने हे का घेतलं, ओके, का त्याने असं घेतलं नाही ते आता त्याने प्रूव्ह करून दाखवलं. बघा, त्याने एवढं सांगितलं की बाबा मी असं केलेलं आहे. आता तो काय बोलला लक्षात ठेवायचं. मला तुम्ही सांगा, मी माझ्या पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कोणती वस्तू गोल गोल फिरण्यासाठी कोणतं बल आवश्यक असतं? अभिकेंद्री बल. बोललो ना मी, जर एखादी वस्तू गोल गोल फिरत असेल तर त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स असतो, अभिकेंद्री बल असतोच. मग अभिकेंद्री बल बरोबर म्हणजे सूर्य आणि आपला हा जो ग्रह आहे यांच्यामध्ये एक बल असेल, ते बल कोणतं असणार? अभिकेंद्री. का अभिकेंद्री? कारण वस्तू कशी फिरते? गोल गोल फिरते ना. प्लॅनेट कसा फिरतो? गोल गोल फिरतोय ना. मग गोल गोल फिरत असेल तर अभिकेंद्री बल लागणारच आहे.
मग अभिकेंद्री बल त्यालाच आपण एफ मानूया. काय म्हणूया? एफ. लक्षात ठेवायचं बाळांनो, अभिकेंद्री बलाचं एक सूत्र असतं, ते सूत्र पाठांतर करून ठेवा. mv²/r हे सूत्र असतं. काय असतं? mv²/r. अजून याच्यामध्ये गोष्ट नाही घेतली मी. ग्रहाचा वेग v मानू, हे महत्त्वाचं आहे. लेट वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट बी व्ही. ओके, हे थोडं राहिलं होतं ते लिहून टाकलं मी. अभिकेंद्री बल, तर हे ग्रह, हा ग्रह आणि या सूर्य यांच्यामध्ये जे अभिकेंद्री बल असेल ते हे असणं. बरोबर आहे? एवढं. हे कुठून आलं तर बाळांनो, ह्याच्यासाठी बोहर्सचे नियम शिकावे लागतात. ते तुम्हाला 11वी-12वीला नक्कीच भेटतील. पण आता सध्या तरी तुम्ही एक लक्षात ठेवा, जे पण अभिकेंद्री बल असतं ते हे असतं mv²/r. तर याला मी एक समीकरण नाव 1 देतो. ठीक आहे. चला, इथे तुम्ही लिहून घ्या, त्याच्यानंतर मी प्रूव्ह करतो पुढे. चला बाळांनो, पुढे जाऊया. तर आता तुम्हाला एवढं कळलं असेल मी मला का हे असं प्रूव्ह करायचं आहे. ओके, चला. अभिकेंद्री बल हे आलं, याला समीकरण नाव 1 दिलं. आता मला तुम्ही सांगा, सर्वात महत्त्वाचं काय असतं? आता तो ग्रह फिरतोय सूर्याभोवती, पण त्या ग्रहाला त्या सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास, एक रोटेशन पूर्ण करण्यास काहीतरी वेळ लागत असेल ना. मग तो वेळ आपण काय मानून चालूया? कॅपिटल टी मानून चालूया. ठीक आहे. समजा ग्रहाला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास कॅपिटल टी एवढा वेळ लागतो. इन इंग्लिश, लेट कॅपिटल टी बी अ पिरियड रिक्वायर्ड फॉर प्लॅनेट टू complete one revolution. वन रोटेशन लिहा, रिव्हॉल्युशन लिहा, तुमची मर्जी. ठीक आहे. चलो, एवढं समजलं. आता मला तुम्ही सांगा, एक सूत्र तुमच्याकडे आहे, तुम्ही बीजगणितामध्ये किंवा गणित भाग 1 मध्ये शिकलात, मॅथ्स पार्ट 1 मध्ये. वेळ बरोबर अंतर भागिले वेग असतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे ना भरपूर वेळा. ओके. टाईम इज इक्वल टू व्हॉट? डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. हे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, वेळ काय घेतला आहे मी? कॅपिटल टी. मला सांगा, वेग काय घेतला? वेलॉसिटी काय घेतली? मी व्ही घेतली ना. बघा इथे व्ही दिसते ना, व्ही घेतली की नाही? बरोबर. आता मला अंतर सांगा. बघा, एकदम सोपं आहे. भरपूर जण इथेच चुकतात. मला तुम्ही सांगा, हा तुमचा सन आहे, सूर्य आहे, आणि ही तुमची ऑर्बिट आहे. याच्यामध्ये ग्रह काय करतोय? फिरतोय. मला सांगा, ग्रहाने समजा इथून स्टार्ट केलं, इथून फिरत पुन्हा आपल्या पोझिशनवर आला, इथे आला. मला सांगा, त्याने किती अंतर पार केलं असेल? अरे सरळ आहे. त्याने किती अंतर पार केलं असेल? त्याने ह्या वर्तुळाच्या जे टोक आहे इथपर्यंत एवढं अंतर पार केलं असेल. अरे ह्यालाच आपण काय बोलतो? वर्तुळाचा परिघ बोलतो ना. हे जे आहे याला आपण काय बोलतो? वर्तुळाचा परिघ. परिघला काय बोलतात इंग्लिशमध्ये? सर्क्युम्फरन्स बोलतात. आणि त्याचं एक सूत्र काय असतं? 2πr. समज तुम्हाला एवढं? मग अंतर किती येणार आपल्या बाळांनो? 2πr येणार. कळलं तुम्हाला एवढं? टी बरोबर काय येणार? 2πr. का? कारण हा ग्रह वर्तुळाकार कक्षेत फिरतोय. म्हणजे इथून एकदा स्टार्ट झाला तर तो इथे पुन्हा येणार. मग किती अंतर कापणार? तो परिघा एवढं. परिघाचं सूत्र काय असतं? 2πr. तुम्ही भूमितीमध्ये शिकलेला, म्हणून तिथे मी 2πr घेतलं. ठीक आहे बाळांनो. चला पुढे जाऊया. चला, आता मला सांगा, हा व्ही इकडे न्या, टी इकडे आणा. बोला काय येईल? व्ही बरोबर 2πr/t. याला समीकरण नाव नको, याला नको. व्ही बरोबर 2πr/t. बघा, व्ही इकडे आणला, टी इकडे आणला. ठीक आहे. आता एक काम करतो, व्हीचा वर्ग करतो. जर मी व्हीचा वर्ग केला तर ह्याचा पण वर्ग करावा लागेल. चला वर्ग करा. 2πr/tचा वर्ग. बरोबर की नाही? चला याचा वर्ग करा. बोला, प्रत्येकाचा वर्ग होणार. 2चा वर्ग किती? 4. पायचा वर्ग पाय वर्ग. आरचा वर्ग आर वर्ग छेद टीचा वर्ग. हे झालं की नाही कोणाचं उत्तर? व्हीचा वर्ग. समीकरण 2. ओके. हळूहळू जातोय मी भरपूर, आणि तुम्ही पॉज करून बघू शकता काय सरांनी केलं नेमकं. मी इथे व्हीचा वर्ग का केला ते तुम्हाला मी नंतर सांगतो आता. ठीक आहे. चला, एवढं तुम्ही लिहून घेतलं असेल तर व्हीचा वर्ग बरोबर 4πr वर्ग, 4π वर्ग आर वर्ग छेद टीचा वर्ग. चला,
आता बाळांनो आपलं शेवटचं आहे, इक्वेशन 2 राहू देतो, मला पाहिजे ते. मला सांगा इक्वेशन 1 काय होतं? विधान 1 वरून. हा प्रश्न आहे आपला, लक्षात ठेवा. विधान 1 वरून तुम्ही कसं येणार रे? फ्रॉम इक्वेशन 1. बोला इक्वेशन 1 काय होतं? एफ बरोबर mv² छेद r. हे होतं की नाही? ह्याच्यामध्ये तुम्हाला v² दिसतोय का? येस, म्हणून तर मी केलं आहे बाळांनो. v² जागी मी हे ठेवू शकतो, ठेवा. m गुणुले 4π² r² छेद, बघा v² ची व्हॅल्यू 4π² r² छेद t² आहे ना बाळांनो. आणि हा r उरला आहे की नाही? ठीक आहे, बघा v² ची किंमत मी फक्त ठेवली, ही बघा, अजून काय नाही केला. ठीक आहे, कशावर लिहिलं तर? विधान 2 वरून. विधान 2 वरून फ्रॉम 2. ठीक आहे, चला बाळांनो, आता याची किंमत, आता याची मला याची गरज नाही. चला आता बाळांनो मी एक काम करतो, असं आहे ना, इथे मी काय करतो, आर आहे ना, मी अंशाला, लक्षात ठेवा, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आरने गुणतो. कशाने गुणतो? आरने गुणतो. कशाने गुणतो? आरने गुणतो. कशाने गुणतो? आरने. कोणाला? डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला. आता हे का गुणतोय ते मी तुम्हाला नंतर सांगेन. याला पण आरने गुणतो, इथे पण आरने गुणतो. मग मला तुम्ही सांगा काय ना, एम गुणुले 4 पाय वर्ग. आरने गुणलं तर आरचा वर्ग ऑलरेडी होता, अजून एक आर आला म्हणजे आरचा घन झाला, छेद टी वर्ग. कळतंय ना? छेद, इथे आर होता, आता याला आरने गुणा, काय होईल? आरचा वर्ग होईल. मी ते लिहून ठेवतो, अंशाला व छेदाला आरने गुणून. हे मला करायचंच होतं, आरने गुणून. तुम्ही कसं येणार? मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आर. ठीक आहे, मी काय केलं तुम्हाला नंतर सांगून देईल मी. ठीक आहे, इथे बघा r² होता, पण आरने गुणलं तर आरचा घन होईल. इथे आर होता, मग आरने गुणलं तर काय होईल? आरचा वर्ग होईल. ठीक आहे, आता बाळांनो नीट बघा मी काय सांगतोय. हे झालं तुमचं? ठीक आहे, थोडंसं मला रफ करावं लागेल. आता मी याला उचलतो. आता मला तुम्ही सांगा, मी काय सांगितलं? न्यूटनने कोणाची मदत घेतली? केपलरची. मला सांगा केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार, केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार, बाय केपलर्स थर्ड लॉ, बाय केपलर्स थर्ड लॉ, बोला त्याने काय सांगितलं? t² डायरेक्ट प्रोपोर्शनल टू r³ होतं की नाही? हेच सांगितलं होतं त्याने, बरोबर बाळांनो? मग मला सांगा हे चिन्ह घालवायचं आहे, मग बघा तिकडे मी k घेतला होता की नाही? k rचा घन, बरोबर आहे. मग मला तुम्ही सांगा एवढं, मला तुम्ही एवढं सांगा, हा टी वर्ग ना आपण खाली घेऊया इकडे. मला सांगा, बघा तुम्हाला कसं सांगू आता, हां नीट बघा, याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असणार, याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असणार, बरोबर की नाही? 1 असणार. ठीक आहे, मग आता मी एक काम करतो, हा आरचा घन नाही, हा टीचा वर्ग, सॉरी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो. टी वर्ग बरोबर इकडचं चिन्ह काढतो, काय लिहितो इथे? के लिहितो, के आरचा घन. मग मला तुम्ही एवढं सांगा, के बरोबर काय आहे ना, हा आर घन भागाकारा गुणाकारामध्ये इकडे आल्यावर भागाकार, टी वर्ग छेद आरचा घन होईल, बरोबर आहे. आता याच्या खाली काय नाही म्हणजे काय? 1 असणार. एक काम करा रे, उलटं करा, के छेद 1 आहे ना, उलटं करा, बोला काय ना, 1 छेद के. जर ह्याला तुम्ही उलटं केलं तर ह्याला पण तुम्हाला उलटं केलं पाहिजे, आरचा घन छेद टीचा वर्ग, बरोबर की नाही? एवढं कळलं की नाही तुम्हाला? बघा मी काय केलं बाळांनो, हे चिन्ह घालवण्यासाठी के घेतला. ठीक आहे, आता मला सांगा आरचा घन भाग गुणाकारमध्ये इकडे आल्यावर भागाकार, मग इथे उरलं कोण? फक्त के. अरे खाली काय नाही उरत म्हणजे 1 उरतो ना, बरोबर. मग आता मी काय केलं, ह्याला उलटं केलं. का उलटं केलं तुम्हाला सांगतो नंतर. के छेद 1 होतं, त्याला उलटं केलं काय होणार? 1 छेद के. जर याला तुम्ही उलटं केलं तर याला पण उलटं केलंच पाहिजे. मग आर घन छेद टी वर्ग. मला तुम्ही सांगा हे दिसतंय कुठे तुम्हाला? दिसलं? येस, आर घन छेद टी वर्ग. मग काय लिहाल तुम्ही? 1 छेद के लिहिणार की नाही त्याच्या जागी? कळलं की नाही? म्हणून मी केलंय बाळांनो, आर घन छेद टी वर्ग. त्याचे काय लिहिणार तुम्ही? 1 छेद के. लिहा रे बाळांनो, बोला मग. एम गुणुले 4 पाय वर्ग गुणुले 1 छेद के छेद आरचा वर्ग. इथे काय येणार? एफ होता ना इकडे, बरोबर आहे? एवढं कळलं?
आता मला तुम्ही सांगा एम म्हणजे काय? त्या ग्रहाचं वस्तुमान फिक्स असेल की नाही? ते असं थोडी आहे की पहिले 100 किलो होतं, नंतर फिरता फिरता त्याचं 200 किलो झालं, असं असणार का कधी? नाही, ते फिक्स असणार. म्हणजे फिक्स. 4 फिक्स. पायची किंमत तुम्हाला माहिती आहे 3.14 फिक्स. के काय आहे? फिक्स. के स्थिरांक आहे ना, फिक्स. म्हणजे ही सगळी गोष्ट कशी आहे? फिक्स आहे. आणि जी गोष्ट फिक्स असते, ज्याची किंमत ठराविक असते, ठरलेली असते, त्याला बोलतात स्थिरांक. काय बोलतात? स्थिरांक. मग बघा मी कसं लिहितो, ॲप बरोबर हे सगळे स्थिरांक झाले, लक्षात ठेवायचं. स्थिरांक इंग्लिशमध्ये काय बोलतो रे बाळांनो? कॉन्स्टंट. आणि खाली काय उरलं? आरचा वर्ग. बघा मी काय सांगतो, एम म्हणजे वस्तुमान, ते ठरलेलंच असतं. एम म्हणजे काय? वस्तुमान, ते ठरलेलंच असतं. असं आहे का तो ग्रह फिरता फिरता 200 किलोचा होईल, 300 किलोचा होईल, असं नाही ना, तेवढंच राहणार ना तो. बरोबर आहे. 4 आकडा आहे तो तर फिक्सच असतो. पाय 3.14 फिक्सच आहे. के म्हणजे कॉन्स्टंट होता बघा इकडे, तो पण स्थिर आहे. म्हणजे ही पूर्ण गोष्ट कॉन्स्टंट आहे. म्हणजे हिला काय बोलणार तुम्ही? स्थिरांक बोलणार. आणि खाली काय आलं? आर वर्ग. आता मला स्थिरांक नको आहे, हे शब्द काढायचे. माहिती ते काय ना माहिती आहे? आता काय करायचं? स्थिरांक काढायचा असेल ना बाळांनो, हे चिन्ह द्यायचं. स्थिरांकाच्या जागी 1 लिहायचं. छेद काय होणार? आर वर्ग. मला सांगा मी प्रूव्ह केलं की नाही? म्हटलं झाले की नाही प्रूव्ह? म्हणून राजानो न्यूटनने फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर घेतला. आणि ह्याच्यामुळेच राजानो केपलरचा तिसरा नियम सुद्धा सिद्ध होऊन घेतो. बरोबर की नाही? मग बघा न्यूटनने एफ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर का घेतलं? वाय न्यूटन कन्सिडर हे? तर बाळांनो याचं उत्तर बघा असं वापरतो आपण. मग मला तुम्ही सांगा, हा स्थिरांक घालवला, स्थिरांक काढायचा होता म्हणजे स्थिरांक मिटवला, याला जर कॅन्सल केलं तर इथे हे चिन्ह द्यावं लागतं आणि याच्या जागी 1 लिहावं लागतो. 1/r वर्ग. मला तुम्ही सांगा न्यूटनने जे घेतलं होतं ते बरोबर घेतलं होतं की नाही? येस, बरोबर घेतलं होतं. ठीक आहे, कळलं तुम्हाला एवढं? तर राजानो खूप असे सायंटिस्ट लोक असतात ज्यांच्यावर खूप 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 आक्षेप घेतले जातात, पण बाळांनो ते स्वतःहून प्रूव्ह करून दाखवतात. बघा मी प्रूव्ह करून दाखवलं की बाबा न्यूटनने जे घेतलं होतं ते अतिशय बरोबर होतं. कळलं तुम्हाला एवढं? याचा अर्थ फोर्स हा आर वर्गला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो, व्यस्तानुपाती असतो. ठीक आहे बाळांनो? मग बाळांनो मला तरी वाटतं तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्हाला कळला असेल. का न्यूटनने हे घेतलं हे पण मी तुम्हाला एकदम डीपमध्ये जाऊन सांगितलं, पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे, पण ते ॲक्च्युली तुम्ही वाचलं तर कळणार नाही तुम्हाला, म्हणून तुम्हाला एकदम छोट्या छोट्या गोष्टींनी सांगितलं आहे मी. ठीक आहे बाळांनो? तुम्ही लक्षात ठेवा, हा व्हिडिओ, हा सेकंड जो व्हिडिओ आता जो बनवतो आहे मी, त्या तो ना थोडा एकदम 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 स्लो मोशनमध्ये ऐका. कारण का बाळांनो, हे न्यूटनने का घेतलं ते महत्त्वाचं आहे. का त्याने असं घेतलं? का त्याच्यावर तो आरोप लावला गेला, तो असंच का घेतलं, हे केलं ते केलं? मग त्याने सिद्ध करून दाखवलं की हे बघ मी सिद्ध केलं ना. बरोबर? तर लक्षात ठेवायचं बाळांनो, हा व्हिडिओ बघताना नियमसुद्धा पाठांतर करा, त्याचं डेरिव्हेशनसुद्धा पाठांतर करा, जीची किंमत किती असते ती पण पाठांतर करा, जीचे एकक काय असतं ते पण पाठांतर करा. बाळांनो हे पाठांतर करायची गरजच नाही आहे तुम्हाला. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, हे पाठांतर करायची गरज नाही आहे. पण कसं आहे, मी विज्ञान शिकवतो, मग तुम्हाला ऑब्व्हियसली डीपमध्ये जायला मला सांगावंच लागणार सगळं. म्हणून मी बाळांनो हे सांगितलं आहे. तर लक्षात ठेवा बाळांनो, न्यूटनने हे असं का घेतलं ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे बाळांनो? तर बाळांनो आज इथेच थांबूया. आणि तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर नक्कीच 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 कमेंट करा. आणि जर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम असेल तर त्या व्हिडिओमध्ये कमेंट करा की सर आम्हाला इथे प्रॉब्लेम झाला आहे. तर मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये त्या शंकेचं समाधान नक्कीच करणार. आणि आपला पुढचा लेक्चर ऑब्व्हियसली स्मॉल जी म्हणजे गुरुत्व त्वरण, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यावर असेल. तो वाढतो कमी कसा होतो ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपला पुढचा लेक्चर हा शेवटचा लेक्चर असेल गुरुत्वाकर्षणचा. मग बघा गुरुत्वाकर्षण किती सोपं आहे. पहिल्या लेक्चरमध्ये तर आपण केपलरचे नियम घेतले, अभिकेंद्री बल बघितलं, सेंट्रिपेटल फोर्स काय असतं. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम घेतला. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण एक डेरिव्हेशन करणार, धडा संपला. एवढा सोपं आहे की नाही? मग तुमचे 2 धडे क्लिअर झाले. ठीक आहे? मग बाळांनो प्लीज 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 जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच 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 सबस्क्राईब करा आणि नक्कीच 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 अभ्यास करा. मी नेहमी एकच वाक्य बोलतो की सपने उनके पूरे नहीं होते, सपने उनके पूरे नहीं होते जिनके ख्वाब बड़े होते हैं, सपने उनके पूरे नहीं होते जिनके ख्वाब बड़े होते हैं, सपने उनके पूरे होते जो जिद पे अडे होते हैं. लक्षात ठेवा, जिद्द ठेवा आपल्यामध्ये. ओके? मी कसं तुमच्यासाठी जिद्द ठेवतो आहे, मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे, तुम्ही पण करा. ठीक आहे? चला मग आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.